नमस्कार. आपल्या सर्वांचे AJ 24 तास न्यूजमध्ये सकाळच्या बातमीपत्रामध्ये स्वागत आहे. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या उजनी धरणाच्या विसर्गात 2000 क्युसेक्सने घट. उजनी धरणातून भीमेच्या पात्रात सोडलेल्या विसर्गात 5000 वाढ. सोलापूर जिल्ह्याला वर्धनीय ठरलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज संध्याकाळी 6 पर्यंत 106.04% इतके झाले असल्याने व पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या दौंड विसर्गात 2000 घट होऊन आज सकाळी 9332 क्युसेक्सने विसर्ग उजनी धरणाच्या पाण्यात मिसळला आहे. उजनी धरणातून 12350 क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येत होता. तो आता 4000 वाढ करून 16600 क्युसेक्सने सोडण्यात येत आहे. उजनी धरणात दौंड येथून 9322 क्युसेकने विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. त्यामुळे उजनी धरणातून सुरू असलेला विसर्ग पुणे जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहिली असता पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस कमी झाला असला तरी उजनी धरण 106% झाले असल्याने व उजनी धरणाची लेवल स्थिर ठेवण्यासाठी भीमेच्या पात्रात सोडलेल्या विसर्गात 4000 वाढ करून आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाच्या 16 दरवाजातून भीमेच्या पात्रात वीज निर्मिती पॉवरसह 16600 क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येत आहे. तर उजनी धरणाच्या कालव्यातून 2100 क्युसेक्सने विसर्ग सोडला असल्याची माहिती उजनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. उजनी पाटबंधारे खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आजची सकाळी 6 वाजताची उजनी धरण लाईव्ह अपडेट खालीलप्रमाणे. दिनांक 13 ऑगस्ट 2024 सकाळी 6 वाजता एकूण पाणी पातळी 497.0100 मीटर. एकूण पाणी साठा 120.47 TMC. उपयुक्त पाणी साठा 56.81 TMC इतका झाला आहे. उजनी धरण आज सकाळी 6 वाजता 106.04% इतके झाले आहे. तर दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग आज संध्याकाळी 6 वाजता 9322 क्युसेक्सने येत आहे. तर उजनीतून भीमेच्या पात्रात जाणारा विसर्ग सीना माढा उपसा सिंचन योजना 210 क्युसेक्स, करमाळा तालुक्यातील दहिगाव सिंचन 80 क्युसेक्स, भीमा सीना बोगदा 900 क्युसेक्स, उजनी डावा कॅनॉल 2100 क्युसेक्स. उजनी धरणातून वीज. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.